ऑल, मी संजीवनी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये। आणि आज आपण आलो आहोत काटाकेळी येथे पुण्यातील सुप्रसिद्ध काटाकेळी मिसळ खाण्यासाठी। आणि तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल, जर तुम्ही माझ्या आधीच्या चॅनलला जर बघत असाल तर त्याच्यावर आपण इथला पूर्ण शूट केलं होतं। तर आज पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते पुण्यातील सुप्रसिद्ध मिसळ काटाकेळीमध्ये। आता आपण जाऊया, टोकन यांनी घेतलेलं आहे, तर चला। सो गाईज, आपली ऑर्डर आलेली आहे। आपण सांगितलेले आहे मीडियम मिसळ। तर इथे तुम्हाला व्हरायटीज आहेत, मीडियम, लाईट आणि तिखट। सो आता हे असं मिळालेलं आहे। वरती तुम्हाला हा सगळा कांदा दिसेल, शेव, फरसाण आणि खाली तुम्हाला मिळेल बटाटा। सो आता आपण त्याच्यासोबत मठ्ठा देखील ऑर्डर केलेला आहे। आता ही मिसळ खायची म्हटल्यावर सगळ्यात आधी आपल्याला ही तर्री टाकावी लागेल थोडीशी। हे मिक्स करून घेऊया। हे आहे सॅम्पल, आपण हे सॅम्पल टाकलंय। आणि बेस्ट म्हणजे हा लिंबू, लिंबू शिवाय तर क्या तू क्रिएट करतोस ते मला पण खूप बोल पण मेसेज केला, मला खूप बोल तुला माहिती का तिखट एकदम बरोबर आहे। आम्ही मीडियम ऑर्डर केली होती, त्याच्यामुळे तरी टाकल्यामुळे एकदम छान, लिंबू टाकल्यामुळे चव येते। स्वतः मी एन्जॉय करते। बरोबर हा घेतलाय मठ्ठा, कळलं पाहिजे। थोडंसं मीठ कमी आहे पण मस्त। तर चला या मग मी सगळ्याला आणि मोठी माणसं म्हणतात 85 लोकांना यावंसं वाटतं, बोलावलं नाही, येऊ नका, येऊ नका। सकाळी एक तास बाबा सावरून आले, बाहेर पडायला बिल्डिंग काय होतं, डायरेक्ट पटकन लक्ष देते नाही बघतात चष्मा बाहेर आहे सगळा, पण चालण्याचे ते शक्यतो नाही म्हणतात। मग अगदीच जर समजा मी असं बरोबर किंवा आपण रिक्षाने जायचं असेल तर चाललं ते नाही म्हणतात, सकाळी जाऊन येतात, पावसात पण सुट्टी येऊन गेलो म्हणजे आणि की बंडून संध्याकाळी पण चाललं पाहिजे। म्हणजे 18 वर्षापर्यंत देखील कोण करायचं सांगायचं की सांगू पण तुम्ही कशाला अनाऊन्स चालले बंडून आम्ही देतो का तुम्हाला प्रत्येकाला म्हणजे आपलं शरीर काय केलं मी पण 3 वर्ष हे मला सल्ले आवडत नाही। 5 वर्षाच्या माझ्या बापाला काय लागलं ते सांगतो की बाहेर आणि आमच्याकडे एकदम चरचरीत, पण दॅट्स द बेस्ट पार्ट। हवे मला काहीतरी बोलतात की असं जर झालं तर बरोबर बस, म्हणजे ते म्हणतं तर तुला म्हणत नाही तिसऱ्यामुळे मला सल्ले द्यायचंच नाही विचारलंय का चेंज करून दिलं, मीठाचं डायरेक्ट पडलं। हो ज्याला वाटत नाही। सगळीच फायनली फिनिश झाली माझी मिसळ आणि मठ्ठा। मिसळ खूप छान होती आणि मला इथली मिसळ खूप आवडते। तुम्ही जर कधी या रूटला आलात तर नक्की मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन ॲड्रेस, तर तुम्ही नक्की इथे ट्राय करा मिसळ काटाकेळीची, मला तर खूप आवडते, तुम्ही पण ट्राय करा। मेनू कार्ड बघू शकता सगळं।
गाईज चला मिसळ मस्त खाल्लेली आहे, मिसळवर मस्त ताव मारलेला आहे. आणि तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करा. आणि कर्वे रोडची होती ही काटाकीरची मिसळ, सुप्रसिद्ध पुण्यातील काटाकीर मिसळ. आणि आज आपण तिथे गेलो होतो तर मिसळ मस्त चव केलेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि भरभरून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.